तर आज आपण लॉजिकमध्ये रूल्स फॉर निगेशन काय आहेत ते बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये टोटल 6 रूल्स मी लिहिले ते सिक्वेन्समध्ये बघूया. पहिला रूल आहे एव्हरी स्टेटमेंट इज रिप्लेस बाय इट्स निगेशन. कोणतीही स्टेटमेंट दिली तुम्हाला ती पी असू शकते, क्यू किंवा आर जी पण असेल ती रिप्लेस होते त्याचे निगेशनने. फॉर एक्झाम्पल इथे पी असेल, निगेशन पी होईल. त्याच्या उलट निगेशन पी दिला तर रिप्लेस होतो पी ने. क्यू असेल तर निगेशन क्यू होईल, निगेशन क्यू असेल तर त्याचा क्यू होणार. तर प्रत्येक स्टेटमेंट त्याच्या निगेशनने रिप्लेस होते. सेकंड, ऑर इज रिप्लेस बाय अँड इज रिप्लेस बाय ऑर. ऑर जर सिम्बॉल असेल तर अँड सिम्बॉलने रिप्लेस होईल आणि ऑर जर का वर्डमध्ये असेल तर वर्डमध्येच अँडने त्याला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. एक्झाम्पल बघू. मी ते निगेशन घेतलाय पी ऑर क्यूचा. ओके, ऑरलाच आपण काय बोलतो, डिसजंक्शन. म्हणून हा जो रूल आहे याला आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन पण बोलू शकतो. सो तेच रूल आपण अप्लाय करूया. एव्हरी स्टेटमेंट रिप्लेस बाय इट्स निगेशन. पी आणि क्यू आहे, त्याचे निगेशन पीचं होईल निगेशन पी, क्यूचं होईल निगेशन क्यू आणि ऑर आहे तो रिप्लेस केला मी अँडने. सेम इथे पी अँड क्यूचं निगेशन घ्यायचं आहे. परत सेम पीचं निगेशन घेतला निगेशन पी, क्यूचा निगेशन क्यू आणि अँडचा होईल ऑर. आता इथे आपण निगेशन घेताना अँडचा घेतलाय. अँड सिम्बॉललाच लॉजिकमध्ये कंजंक्शन बोलतात, म्हणून हा जो रूल आहे त्याला दुसरं नाव येईल निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि हे जे दोन्ही लॉ आहेत ते कोणी सांगितलेले? डी मॉर्गनने. म्हणून या लॉला डी मॉर्गन्स लॉ देखील म्हणतात. नेक्स्ट वाला बघूया आपण. जर ऑलरेडी एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन असेल आणि परत आपण त्याचा निगेशन घेतला, निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन कॅन्सल होतं आणि राहते ती स्टेटमेंट ॲज इट इज. ओके, निगेशनचा निगेशन घेतला म्हणून या लॉला बोलतात निगेशन ऑफ निगेशन. मीन्स दोन्ही निगेशन कॅन्सल होईल आणि ती स्टेटमेंट ॲज इट इज राहील. नेक्स्ट, निगेशन ऑफ पी देन क्यू. आता पी देन क्यू मीन्स इम्प्लिकेशन, म्हणून हा जो रूल आहे त्याला आपण बोलणार निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. शॉर्टकट काय सांगतो, पी देन क्यू असेल तर निगेशन असतो पी बट नॉट क्यू. पी अँड निगेशन क्यू याचाच अर्थ पी बट नॉट क्यू शॉर्टकटमध्ये. मीन्स फर्स्ट पी म्हणजे पहिली स्टेटमेंट, क्यू म्हणजे सेकंड स्टेटमेंट. पहिली वाली तशीच राहते, बट मीन्स अँड. सेकंड वाल्याचं मात्र निगेशन घ्यावा लागतो. पुढचा आहे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता डबल इम्प्लिकेशनला याचंच कॉम्बिनेशन वापरणार, पी बट नॉट क्यू और क्यू बट नॉट पी. बघा जरा, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. इंटरचेंज करायचे आहेत आपल्याला निगेशन घेताना पण. आणि लास्टवाला रूल आहे क्वांटिफायरसाठी. दोन क्वांटिफायर राहतात, एक असतो युनिव्हर्सल आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल. हा जो उलटा ए वाला आहे त्याला युनिव्हर्सल बोलतात आणि त्याचा अर्थ होतो ऑल व्हॅल्यूज. आणि हा उलटा ई दिसतोय तुम्हाला, तो आहे तुमचा एक्झिस्टेन्शियल. त्याचा अर्थ होतो सम व्हॅल्यू किंवा ॲटलिस्ट वन. तर ऑल असेल तर समने रिप्लेस होईल, सम असेल तर ऑलने रिप्लेस होईल. हे सिम्बॉल इंटरचेंज होतात. ऑल सिम्बॉल असेल तर समवाला असेल आणि सम रिप्लेस होईल ऑलने. तर आताच आपण रूल्स फॉर निगेशन बघितले. आता त्याच्यावरचे एक्झाम्पल बघूयात. तर पहिला एक्झाम्पल आहे आपला पी अँड निगेशन क्यू. तर कोणतेही लॉजिकल एक्सप्रेशन दिला असेल, स्टेटमेंट दिली असेल, त्याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा ती स्टेटमेंट ॲज इट इज एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. बाहेर निगेशनचं सिम्बॉल घ्या. याचा अर्थ आपण या स्टेटमेंटचा निगेशन घेणार आहोत. रूल्स बघू. पहिला रूल होता एव्हरी स्टेटमेंट इज रिप्लेस बाय इट्स निगेशन. आणि अँडचा ऑर, ऑरचा अँड होतो, हे बेसिकली यूज होतं. इथे अँड आलेला आहे, बघू आपण. दोन स्टेटमेंट, एक आहे पी, दुसरी आहे निगेशन क्यू. तर दोघांचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. पीचं होईल निगेशन पी, निगेशन क्यूचा मी इथे बघा निगेशन घेतलाय, निगेशन क्यू ॲज इट इज त्याचं निगेशन घेतलंय आणि अँड जो सिम्बॉल होता त्याला रिप्लेस केला मी ऑरने. सो दोन्ही रोल अप्लाय केले, दोघांचे निगेशनही घेतले आणि अँडला रिप्लेस केला ऑरने. आता इथे हा जो अँड आहे त्याला आपण काय म्हणतो, अँडलाच कंजंक्शन बोलतो, म्हणून या रूलला बोलणार आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, कारण आपण अँडचा निगेशन घेतलं. नेक्स्ट जाऊयात आपण. निगेशन पी ॲज इट इज ऑर ॲज इट इज. इथे निगेशनचा निगेशन क्यू आला म्हणजे सिम्प्लिफाय होईल. आपण बघितलेला निगेशनचा अगेन निगेशन आला तर ते कॅन्सल होतात, स्टेटमेंट मात्र तशीच राहते. निगेशन दोन्ही सिम्बॉल गेले क्यू ॲज इट इज. आता निगेशनचा निगेशन घेतला म्हणून या रूलला आपण म्हणणार निगेशन ऑफ निगेशन.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला पी ऑर निगेशन क्यू. परत सेम मी सांगितलेला स्टेटमेंट ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या आणि बाहेर निगेशनचा सिम्बॉल घ्या. सेकंड, प्रत्येक स्टेटमेंट रिप्लेस करा त्याच्या निगेशनने. मग पीचा घेतला मी निगेशन पी आणि हा निगेशन क्यू आहे त्याचा निगेशन ऑफ निगेशन क्यू घेतलेला आहे. नेक्स्ट बघू आपण ऑर होता त्याला रिप्लेस करायचं आहे अँडने. ऑरचा निगेशन घेतला, ऑर मीन्स डिसजंक्शन, त्याचा निगेशन म्हणून याला म्हणायचं निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट आपण ऑलरेडी पीचा निगेशन घेतलेले तो ॲज इट इज राहिला. ऑरचा निगेशन ॲड तोही ॲज इट इज राहिला. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. निगेशनचा निगेशन कॅन्सल होईल आणि क्यू स्टेटमेंट ॲज इट इज राहील. निगेशनच्या बेसवर अजून काही एक्झाम्पल बघूयात. पहिला आहे अगेन पी ऑर निगेशन क्यू अँड आर. आता रूलनुसार आधी स्टेटमेंट लिहून घ्या. ही जी स्टेटमेंट आहे पहिला ब्रॅकेट, तिला पहिली स्टेटमेंट मी कन्सिडर केली आणि आर जी आहे तिला दुसरी कन्सिडर केली. आता या स्टेटमेंटचं मला काय घ्यायचं आहे, निगेशन. स्टेटमेंट ॲज इट इज त्याच्या बाहेर निगेशन, ही पहिली स्टेटमेंट कंप्लीट केली. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एव्हरी स्टेटमेंट रिप्लेस बाय इट्स निगेशन. अँड असेल तर ऑर असेल तर अँड करायचं. बघा ही पहिली स्टेटमेंट मी ॲज इट इज घेतली, त्याच्या बाहेर निगेशन सिम्बॉल घेतला. दुसरी स्टेटमेंट आर होती ती ॲज इट इज घेतली, त्याला निगेशन घेतलं. प्रत्येकाचं निगेशन घेतला. इथे अँड होता त्याचा मी ऑर केला. अँडला आपण कंजंक्शन बोलतो म्हणून या निगेशनला आपण बोलणार निगेशन ऑफ कंजंक्शन. चला हे तर लिहून झालं स्टेटमेंट, निगेशन घेऊन झालं. अजून ही स्टेटमेंट आपली सिम्प्लिफाय होऊ शकते. एका ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आलाय म्हणजे तो सिम्प्लिफाय होईल. अगेन एव्हरी स्टेटमेंट रिप्लेस बाय निगेशन. पीचा निगेशन निगेशन पी, निगेशन क्यूचा निगेशन घेतला तर निगेशन कॅन्सल होऊन क्यू होतो आणि आर आहे तो अँडने रिप्लेस होणार. आता इथे दोन गोष्टी बघितल्या निगेशन बघताना. कोणाकोणाचं निगेशन घेतलं आपण, ऑरचा मीन्स डिसजंक्शनचा निगेशन, आणि सेकंड निगेशन ऑफ क्यूचा अगेन निगेशन घेतला होता म्हणून याला आपण निगेशन ऑफ निगेशन पण ऍड करणार आहोत. सेकंड बघूयात आपण एक्झाम्पल. निगेशन ऑफ पी अँड क्यू आर पी ऑर निगेशन क्यू. याचं मला काय बघायचं आहे, निगेशन स्टेटमेंट ॲज इट इज त्याचा निगेशन घ्यायचं आहे म्हणून बाहेर निगेशनचा सिम्बॉल. या दोन स्टेटमेंट, ही वाली पहिली कन्सिडर केली, ही वाली दुसरी. दोन्ही स्टेटमेंट लिहून झाल्या. पहिली स्टेटमेंटच्या बाहेर निगेशन घेतला म्हणजे बघा ऑलरेडी ही स्टेटमेंट त्याच्या बाहेर निगेशन. ही सेकंड वाली स्टेटमेंट ॲज इट इज त्याच्या बाहेर पण निगेशन सिम्बॉल घेतला. आता इथे एक गोष्ट दिसते, निगेशन नंतर परत निगेशन आला तर तो कॅन्सल होतो आणि स्टेटमेंट ॲज इट इज राहील. नेक्स्ट आपण बघितला इथे ऑर होता, ऑरचा जर मी निगेशन घेतला तर त्याचा काय होतो, अँड होतो. आता राहिली गोष्ट पी ऑर निगेशन क्यूचा निगेशन घेणं बाकी आहे आपलं. आता याचा निगेशन कसं होईल, अगेन सेम एव्हरी स्टेटमेंट रिप्लेस बाय इट्स निगेशन म्हणून पीचा होणार निगेशन पी, निगेशन क्यूचा होणार क्यू आणि ऑरचा होणार अँड. आता इथे आपण काय काय बघितलं, आपण इथे निगेशनचा निगेशन बघितलाय आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑरचा निगेशन घेतला म्हणून हे दोन्ही पण आपल्याला इथे ऍड करायचे. तर आता आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघणार आहोत. एक्झाम्पल निगेशन ऑफ क्यू देन पी. त्याच्या आधी आपण रोल बघू. पी देन क्यू एक स्टेटमेंट आहे आणि त्याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर शॉर्टकट आहे पी बट नॉट क्यू. पी काय आहे पहिली स्टेटमेंट, क्यू काय आहे सेकंड स्टेटमेंट. तर पी ॲज इट इज मीन्स पहिला ॲज इट इज राहतो अँड निगेशन कोणाचं घ्यायचं आहे, सेकंडचा. म्हणजे इम्प्लिकेशन जर वापरायचं असेल तर पहिली वाली ॲज इट इज ठेवा, निगेशन सेकंड वाले स्टेटमेंटचं घ्या. इथे बघूयात पहिली स्टेटमेंट आहे निगेशन क्यू आणि दुसरी आहे पी आणि याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन मध्ये इम्प्लिकेशन आहे. सो इम्प्लिकेशन रूल आपण अप्लाय करू. पहिली स्टेटमेंट ॲज इट इज मीन्स निगेशन क्यू विल बी ॲज इट इज आणि जी दुसरी स्टेटमेंट आहे पी तिचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे म्हणजे पीचं निगेशन होणार निगेशन पी आणि मध्ये राहील तुमचा अँड. फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. सेम एक्झाम्पल हा दुसरा बघितला, पी देन पी ऑर निगेशन क्यू. इथे पी ला कन्सिडर केली मी पहिली स्टेटमेंट आणि पी ऑर निगेशन क्यू ला कन्सिडर केली सेकंड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय सांगतो की जर मला इफ देनचं निगेशन घ्यायचं असेल तर पहिली वाली स्टेटमेंट ॲज इट इज राहू द्या, पी ॲज इट इज ठेवला बट अँड निगेशन घ्या कोणाचा, सेकंड वाल्याचा. सेकंड वाली ही स्टेटमेंट आहे पी ऑर निगेशन क्यू, त्याचा मला निगेशन घ्यायचं आहे. सो मग आता बघूया याचं निगेशन काय, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू मला घ्यायचं आहे. पीचा निगेशन निगेशन पी,
निगेशन क्यूचा निगेशन क्यू राहतो आणि ऑरचा होतो अँड. इथे कोणाकोणाचं निगेशन आपण अप्लाय केला. एक ऑर साठी, ऑर मीन्स डिसजंक्शन, म्हणून इथे लिहिला निगेशन ऑफ डिसजंक्शन. सेकंड हा निगेशन क्यूचा पण मी निगेशन घेतला. ओके, म्हणून इथे निगेशन ऑफ निगेशन वापरलं. एखादी स्टेटमेंट जर का वर्ड फॉर्मॅटमध्ये असेल तर मग मात्र तिचं निगेशन कसं घ्यायचं, त्याच्यासाठी काय काय चेंजेस करायचे, काय काय रिप्लेसमेंट करायची. पहिली रिप्लेसमेंट आहे अँड असेल तर ऑर असेल तर अँड. सेकंड इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू असेल तर इक्वल टू. नेक्स्ट ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू असेल तर ग्रेटर दॅन, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर लेस दॅन. ऑल असेल तर समने रिप्लेस होईल, सम असेल तर ऑलने रिप्लेस होईल. नेक्स्ट एव्हरी स्टेटमेंट इज रिप्लेस बाय इट्स निगेशन. प्रत्येक स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. पी देन क्यूचं निगेशन असतो पी बट नॉट क्यू, आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू असेल तर त्याचं निगेशन असतो पी बट नॉट क्यू ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी. ओके, हे रूल्स आपल्याला अप्लाय करायचे. एक्झाम्पल 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. माझ्याकडे दोन स्टेटमेंट आहेत. एकाला ही जी आहे पहिली स्टेटमेंट तिला पी कन्सिडर करूया, आणि ही जी आहे ती दुसरी स्टेटमेंट आहे तिला क्यू कन्सिडर करू. सो दोन स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ह आहे अँड. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पहिलीला पी नाव दिला, दुसऱ्याला क्यू, तर सिम्बॉलिक फॉर्म बनतो पी अँड क्यू, पी अँड क्यू. सो लॉजिकमधले निगेशनचे रूल जर मी अप्लाय केले तर पी अँड क्यूचं निगेशन काय, प्रत्येक स्टेटमेंटचा निगेशन होतो. पीचं होईल निगेशन पी, क्यूचं होईल निगेशन क्यू, अँड रिप्लेस होतो ऑर. पण हे सिम्बॉलिक फॉर्म झाला. यालाच मला जर वर्डमध्ये लिहायचं झालं, माझा पी होता 11 इज लेस दॅन 15, त्याचा निगेशन. आता रूल्स काय घेतलंय की हा जो सिम्बॉल आहे तो रिप्लेस होईल. हा लेस दॅन आहे तो रिप्लेस होईल ग्रेटर दॅन. इथे दिसतोय तुम्हाला. ओके, काय काय दिसतो, ग्रेटर दॅनचं लेस दॅन इक्वल टू. ओके, आणि लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू. सो हा वाला सिम्बॉल मी चेंज कर, लेस दॅन वाला ग्रेटर दॅन इक्वल टू ने. ओके, नेक्स्ट काय चेंज करायचं आपल्याला, हा वाला सिम्बॉल क्यूसाठी, क्यूचं निगेशन घेताना सिम्बॉल चेंज होईल, जो की ग्रेटर दॅनचा आहे तिथे येईल लेस दॅन इक्वल टू. अजून काय चेंज होईल तर इथे मध्ये कनेक्टिव्ह अँड वापरलाय, अँडचं होईल ऑर, आणि तो पण वर्डमध्ये. निगेशन करता आपण सेकंड एक एक्झाम्पल बघूयात. त्यातला एक्झाम्पल आहे इट इज कोल्ड अँड रेनिंग. तर इथे दोन स्टेटमेंट परत आहेत. पहिला आहे इट इज अ कोल्ड आणि सेकंड आहे इट इज अ रेनिंग. तर पहिल्या स्टेटमेंटला पी कन्सिडर केला, दुसऱ्याला मी क्यू कन्सिडर केला. सिम्बॉलिक फॉर्म काय बनेल याचा, पी अँड क्यू. आता पी अँड क्यू जर दिलाय मला आणि त्याचा मला निगेशन हवं आहे, तर काय निगेशन होईल, प्रत्येक स्टेटमेंटचं निगेशन असतो आणि अँडचा ऑरचा अँड होतो. पीचं होईल निगेशन पी, क्यूचं होईल निगेशन क्यू, आणि अँड होता त्याचा बनला ऑर. आता हे तर झालं सिम्बॉलिक फॉर्म. यालाच मला कशामध्ये करायचं आहे, यालाच मला कन्वर्ट करायचं आहे वर्डमध्ये. तर निगेशन ऑफ पी, पी होता इट इज कोल्ड, मग त्याचा होईल इट इज नॉट कोल्ड. ओके, हा इथे सिम्बॉल आहे ऑर, सो आय विल राईट डाऊन देअर ऑर. नेक्स्ट असेल इट इज रेनिंग, त्याचा निगेशन होईल इट इज नॉट रेनिंग. अजून एक कॉम्प्लिकेटेड थोडीशी स्टेटमेंट बघू. इट इज अ रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल, याचं मला निगेशन घ्यायचं आहे. आता इथे किती स्टेटमेंट, इथे 3 स्टेटमेंट. ही पहिली, देन ही सेकंड, आणि ही थर्ड. पहिली वालीला पी कन्सिडर करू, दुसरी तिला क्यू, आणि थर्ड वाली तिला आर कन्सिडर करू. पहिली होती इट इज अ रेनिंग, लेट इट बी पी. सेकंड आहे वी विल गो, ती होईल तुमची क्यू, आणि लेट लास्ट वाली वी विल प्ले फुटबॉल किंवा वी प्ले फुटबॉल काही चालेल, ते आपण आर कन्सिडर करू. सिम्बॉलिक फॉर्म बघू, इथे देन आलाय, पहिली पी स्टेटमेंट ॲज इट इज, इथे देन आलाय, सो देनसाठी सिम्बॉल यूज केला. आणि नेक्स्ट बघू आपण वी विल गो, क्यू आहे आणि नंतर अँड आलाय, सो क्यू अँड रिमेनिंग इज आर. सो पी देन क्यू अँड आर अशी ती स्टेटमेंट आहे. याचं निगेशन कसं यूज करायचं, आता निगेशनचे रूल काय, जर पी देन क्यू असेल तर निगेशन असतो पी बट नॉट क्यू, मीन्स पहिली स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. पहिली ॲज इट इज म्हणजे पी तसंच राहील, अँड निगेशन ऑफ सेकंड, याचं निगेशन मला घ्यायचं आहे. क्यूचं होईल निगेशन क्यू, आरचा निगेशन आर, आणि अँडचा होतो आर.
आता हे झालं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये निगेशन. याला आपण वर्डमध्ये कन्वर्ट करू. पी ॲज इट इज. पी होतं माझं इट इज रेनिंग, सो इट इज रेनिंग जो आहे तो ॲज इट इज राहील. पुढे सिम्बॉल आहे अँड. इथे मी अँड पण वापरू शकतो, बट पण वापरू शकतो. नेक्स्ट आहे निगेशन क्यू. क्यू होता माझा वी विल गो, त्याचं निगेशन होईल वी विल नॉट गो. त्याच्यानंतर येईल सिम्बॉल तुमचा जो की ऑर आहे, सो ऑर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ आर. आता आर काय आहे आपलं, वी विल प्ले फुटबॉल, मग त्याचं निगेशन होईल वी विल नॉट प्ले फुटबॉल. तर ते कॉम्बिनेशन असं बनेल इट इज अ रेनिंग बट वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. पी बट negation Q or negation R. One more example बघू आपण. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ओके, काय काय चेंजेस होते इथे. इथे यूज झालाय ऑल. ओके, ऑल कशाने रिप्लेस होतो, समने. सो स्टेटमेंट होईल सम नॅचरल नंबर्स आर. आता मी आधी पण सांगितलेलं प्रत्येक स्टेटमेंट त्याच्या निगेशनने रिप्लेस होते. तर इथे स्टेटमेंट होती ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. इथे आर आहे तो होईल आर नॉट. निगेशन आरचं होईल आर नॉट. सो पूर्ण स्टेटमेंट होईल सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. परत एकदा बघा, ऑलला रिप्लेस करायचं सम आणि निगेशन पण घ्यायचं आहे. सो जो आर होता तो रिप्लेस होईल आर नॉट. जर ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये आर नॉट असता तर नॉट मी काढून टाकला असता आणि ओनली आर ठेवला असता. ओके, नेक्स्ट बघू अजून एक. ऑल व्हॅल्यूज ऑफ एन. हा जो सिम्बॉल आहे त्याला रिप्लेस म्हणजे रीड करताना आपण ऑल म्हणून रीड करूया. All values of n belongs to natural number such that n square plus n plus 2 is divisible by 4. आता इथे क्वांटिफायर यूज केलाय ऑल वाला, मग त्याला निगेशन घेताना रिप्लेस करायचं आहे. ऑल इज रिप्लेस बाय सम. सम साठी हा वाला सिम्बॉल आहे. हे दोघे इंटरचेंज होतात. जर इथे सम असेल तर ऑल होतो, ऑल असेल तर सम होतो. दुसरं काय चेंज करायचं आहे, स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. स्टेटमेंट आहे एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. तर इथे इज जो आहे ते इजचा होईल इज नॉट. जसं आधी आरचा आर नॉट तसं इथे होईल इज नॉट. हे चेंजेस आपल्याला करायचे. शेवटी फायनल स्टेटमेंट होईल तुम्हाला सम व्हॅल्यूज ऑफ एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. हे चेंजेस आहेत सिम्बॉलमध्ये. ऑलचा सम होतो, समचा ऑल होतो आणि स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं.